हिंगोली जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या कार्यालयासमोर जे आज आंदोलन केलेलं आहे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन 20च्या नोटा असतील, 50च्या नोटा असतील, या ठिकाणी आंदोलन करण्यात आलंय। आपल्यासोबत कार्यकर्ते देखील आहेत। मला सांगा, आज हे आंदोलन केलंय आपण, याच्या मागच्या नेमकं काय भावना आहेत? नाही, मुळातच हिंगोली जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झालेला आहे। अहो, आम्ही पेरलं ते उगवलंच नाही हो। 14 नमुने काल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की 14 नमुने अप्रमाणित आलेले आहेत। मला सांगा, यांचे सॅम्पल घेताना यांनी सेल स्टॉप का नाही दिलेत? यांनी सेल स्टॉप न दिल्यामुळे आमच्या शेतामध्ये पेरलेले बियाणं उगवलं नाही। आज आम्हाला गळफास घेण्याची वेळ आज आमच्यावर आलेली आहे। आणि खऱ्या अर्थानं हिंगोली जिल्ह्यामध्ये 700च्या वर बोगस पीजीआर कंपन्या कार्यरत असताना जिल्ह्याचे कृषी अधिकारी, राज्याचे गुण नियंत्रक अधिकारी व जिल्ह्याचे गुण नियंत्रक अधिकारी करायले काय, हा आमचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। अवे टेबला खालून पैसे घ्यायले, लाच घेताना जिल्ह्याला लाच कशी वाटत नाही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना? या अनुषंगाने अहो, लाच काय घेता? आम्ही तुम्हाला लाच देतो, या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी पैसे घेऊन आलो आणि यांना सांगतोय, साहेब पैसे घ्या आणि कंपन्यावर कार्यवाही करा, नाहीतर शेतकरी इथला जगणार नाही। आपण हे आंदोलन केलंय, शेतकरी आज दुबार पेरणीच्या संकटात आहे। काल जिल्हाधिकाऱ्यांनी देखील एक बैठक घेतलेली होती, त्यावर ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं काल आश्वासन। आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे, एफआयआर यांनी दाखल केली पाहिजेत व राज्याच्या कृषी मंत्र्यांनी जो सीड ऍक्ट आहे हा कायदा बदलणं गरजेचं आहे। याच कृषी विभागामध्ये 2023ला इगल आणि अंकुर कंपनीवर सेनगावला ज्यावेळेस एफआयआर झाले होते, त्याला किती दंड झाला यांनी सांगावं। 500 ते 1000 रुपये दंड करून या कंपन्या सुटून येतात। आमचं स्पष्ट म्हणणं आहे, या कंपन्यावर त्या ठिकाणी 420चे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। जोपर्यंत एफआयआर 420चे दाखल होणार नाहीत, तोपर्यंत क्रांतिकारी शेतकरी संघटना व शेतकरी शांत बसणार नाही, एवढं निश्चित आहे। आपण अनेक वेळा आंदोलन केलेले आहेत, आज देखील आंदोलन केलंय, काय नेमकं याच्या मागचं हे उद्देश आहे? शेतकऱ्याला न्याय मिळावा। माझा मायबाप शेतकरी आज रस्त्यावर उतरण्याचं कारणच ते आहे। आतापर्यंत आम्हाला न्यायच द्यायला तयार नाहीये। ही लोक आमच्याकडून मतदानाचं काहीतरी आमिष दाखवून आमच्याकडून मतदान घेतात। आम्ही कर्जमाफी देऊ, आम्ही हे देऊ, आम्ही ते देऊ। हे शेतकरी हे जे आहे विभाग आहे, हे काजू बदाम खाऊन साठ फुगलेत हे। आणि यांना एकही कोणताही आमदार असो, खासदार असो किंवा यांचे जे विभाग असेल याच्यावर बोलायला तयार नाही। डबल पेरणीचे दिवस आलेत, शेतकरी देशोधडीला लागलाय। लेकराला बिस्किटचा पुडा घेताना आपला बाप 10 वेळा विचार करतो, शेतकऱ्याकडे 1 रुपया नाहीये। आणि ही लोक आज या कंपन्याकडून लाखो करोडो रुपये घेऊन यांचे 4-4 मजली घरं बांधतात, फॉर्च्युनर गाड्यामध्ये फिरतात हे अधिकारी। यांना लाजा वाटल्या पाहिजे। अरे, शेतकऱ्यावर तुम्ही कितपत अन्याय करणार आहे? आम्ही हे असं इथं थांबणार नाही आणि हे चालू देणार नाही। याच्यानंतरचं आमचं आंदोलन कृषी मंत्रालयाच्या ऑफिस समोर होणार आहे आणि ते मंत्रालयावरच होणार आणि त्या कृषी मंत्र्याच्या ऑफिस समोर होणार, एवढं आम्ही नक्की सांगू। एकीकडे पाऊस नाही आणि आता हे बोगस बियाणं आलेलं, हे नेमकं येतंय कुठून? नाही, मुळातच यांचं या कृषी विभागाचं त्यांचं साठलोट आहे। या ज्या कंपन्या आहेत, या आमदार खासदार जे काही नेते असतात यांच्या जवळील या कंपन्या आहेत। त्या ठिकाणी कृषी विभागाच्या तोंडावर एक रक्कम फेकायची व यांनी गप्प बसायचं, कंपन्यांनी काम करायचं। कोट्यावधी रुपये या हिंगोली जिल्ह्यामधून या कंपन्या छापून येतात आणि हे जे कंपन्यावाले आहेत हे स्पष्ट सांगतायत की आमचे हप्ते मंत्र्यापर्यंत जातात, त्यामुळे आमच्यावर कोणी आमचं काही वाकडं करू शकत नाही। दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर ओढवलंय आणि आता आपण पैसा उधळलेला आहे, नेमकं हे काय याच्या मागचं? याच्या मागचं कारण काय आहे की हे जे शेतकऱ्याचं आज जी उदासीनता आली, बॅगा नाही निघल्या, तर हे एकमेव कारण म्हणजे इथल्या या कृषी विभागाचं, हे याचे क्वालिटी इंचार्ज वाले झोपेले ते याचे हप्ते बांधलेले आहेत। 2 नंबरचं सगळं बियाणं बोगस बियाणं हिंगोली जिल्ह्यात आहे, औषधी हिंगोली जिल्ह्यात आहे आणि याचं लक्ष नाही। शेतकरी आपला भोळ्या भावनेनं पेरून टाकलं, ते निघलंच नाही। आज बाळापूर झालं, शेनगाव झालं, याच्या भागातली सर्वात मोठं संकट आलेलं आहे दुबार पेरणीचं आणि याला सर्वस्वी जबाबदार हे कृषी विभाग आहे आणि इथचे आमदार खासदार। या कंपनीवर काय कारवाई केली जाईल? कारवाई काय करणार आहेत? हे संध्याकाळचे पैसे घेतील आणि याला मॅनेज करतील, पण क्रांतिकारी शेतकरी संघटना ही थांबणार नाही। ही कुठेतरी याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल आणि आमची नजर त्यांच्यावर आहेच। असे जे गब्बर जे झालेले आहेत ना, याला आम्ही पण कुठेतरी वाचा फोडू सरकारच्या मार्फत। ही पैशाची उधळण केली, शेतकऱ्याला न्याय भेटेल असं वाटतं? नक्कीच भेटलच। सरकारला कुठेतरी झुकावं लागलच आणि कुठेतरी शासनालाही त्याचा विचार करावा लागेल। निश्चितच या ठिकाणी जे आता जे आंदोलन केलेलं आहे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेलं आहे। निश्चितच शेतकऱ्यांसाठी शासनाला झुकावंच लागेल। जे बोगस बियाणं आलेलं आहे त्याच्या संदर्भात या कंपन्या आहेत यांना आळा बसावा, यासाठी जिल्हा
आज जे आहे ते कृषी विभागाच्या समोर हे आंदोलन केलेलं आहे. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली.